आज आहोंनी सोडली होती फरमाईश. आता कोणती फरमाईश ते मी पुढे सांगेनच. तर आज होता उपवास, त्याच्यामुळे ना मला सगळं घर पुसून घ्यायचं होतं. आणि जेव्हा मला स्वयंपाक करायचा नसतो ना, तेव्हा माझी अशी डीपमध्ये क्लिनिंग चालू असते. कारण रोज नित्याला सांभाळून आणि स्वयंपाक रोजच्या कामातून मला असा वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे जेव्हा मला स्वयंपाक करायचा नसतो तेव्हा मी अशी साफसफाई करत असते. आणि ते माझं बाळ सुद्धा ना मला साफसफाई करू लागत होतं. आजकाल ना माझं छोटंसं बाळ त्याचे उल्या हाताने ना मला सगळ्या गोष्टीत मदत करतं. आणि ते मी काल रात्री काढलेलं बेडशीट सुद्धा धुवून टाकायचं होतं. 15 दिवसातून एकदा बेडशीट धुतलं ना की बरं असतं. आणि नंतर इथे मला ना चिकूचा ज्यूस करायचा होता, कारण सगळे चिकू एकदमच पिकले होते. म्हणून मला तर चिकूचा ज्यूस केला तर पोट सुद्धा भरेल. मग इथे सगळे चिकूचे असे काप करून घेतले, त्याच्यामध्ये थोडीशी साखर, वेलची पूड आणि दूध टाकून ते मिक्सरला छान असं फिरवून घेतलं. नुसते ज्यूसने थोडीच भागणार आहे. मग इथे मी रात्री शाबू सुद्धा भिजत घातला होता. मग तो सुद्धा पटकन हलवला आणि नित्याचे पप्पा आल्यानंतर आम्ही फराळ केला. फराळ केल्यानंतर आम्ही छान असा चिकूचा ज्यूस एन्जॉय केला. नित्याला तर काही गोड आवडत नाही, तिचं तोंड बघा कसं झालं होतं. इथे संध्याकाळच्या टायमिंगला दुधावरची साय काढून माझ्यासाठी मस्त असा चहा करून पिला. आणि आमच्या आहोंची फरमाईश होती की आज उपवास आहे तर जेवायला काहीतरी स्पेशल बनव. मग म्हटलं पनीर बनवूया, म्हणून आधी जाऊन पनीर घेऊन आले. आणि आल्यानंतर मग पनीर बनवायच्या नादाला संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त असं पनीर एन्जॉय केलं. या पनीरची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया तर नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.